शासनानं आतापर्यंत SRP बसवण्यासाठी सामान्य नागरिकांना 5 वेळा मुदतवाढ दिली होती. शेवटची मुदतवाढ जी होती ती 30 जून पर्यंत होती. आता शासनानं त्यानंतर 1 जुलै नंतर शासनानं असा आदेश केलेला आहे की यानंतर जे काही वाहनं SRP बसवलेली नसतील किंवा त्यांनी SRP साठी अपॉइंटमेंट घेतली नसेल अशा वाहनावर आपल्या भरारी पथकातर्फे कारवाई करा. तसेच जी वाहनधारक आपल्या कार्यालयात त्यांचे वाहन विकायचे असेल किंवा त्यांचं लोन उतरायचं असेल अशा कुठे सेकंड ट्रान्झॅक्शन ते येत असतील पण त्यांनी SRP बसवली नसेल किंवा अपॉइंटमेंट घेतली नसेल अशा वाहनांचं कोणतेही काम केलं जाणार नाही. 1 एप्रिल 2019 पूर्वी साधारणतः सोलापूरमध्ये 9,32,000 वाहन आहेत आणि त्यापैकी जवळपास कालपर्यंत 2,70,000 वाहनांनी SRP बसवून घेतलेले आहे. त्या व्यतिरिक्त काही वाहनांनी अपॉइंटमेंट सुद्धा घेतलेली आहे पुढे. सध्या तरी माननीय परिवहन आयुक्त कार्यालयाने आदेश आम्हाला दिलेले आहेत, त्यामुळे आमचे अधिकारी जे असतील रिपोर्ट ऑफिसर त्याची कारवाई करतील. SRP साठी त्याला 1,000 रुपये दंड आहे त्यासाठी. या माध्यमातून मी महानगरांना हे आवाहन करत होतो की आतापर्यंत शासनाने आपल्याला 5 वेळा मुदतवाढ दिली, आपण सुद्धा ते SRP बसवून घ्यावी, जेणेकरून आपल्याला अशा काही अडचणी आल्या तर त्यावेळेस शासन किंवा रस्त्यावरील नागरिक असतील आपल्याला सहज मदत करू शकतील, त्यावेळेस कोणतीही अडचण येणार नाही.